शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। तसेच कापूस भावासंदर्भात देखील एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। तरी शेतकरी मित्रांनो, आजची बातम्या पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आपल्याकडे पावती आलेली आहे। तेथे आज चांगल्या कापसाला 7,860 रुपये दर मिळाला। तसेच खराब कापसाला 7,300 रुपये इतका दर मिळाला आहे। तसेच आपल्याकडे दुसरी एक मानवत येथील पावती आलेली आहे। तेथे कापसाला 7,905 चांगल्या कापसाला दर मिळाला। तसेच खराब कापसाला 7,450 रुपये इतका दर मिळाला आहे। यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा येथे आज कापसाची आवक 300 क्विंटल आलेली असून आज कापसाला किमान दर 6,800 व कमाल दर 7,585 व सर्वसाधारण दर 7,200 रुपये इतका मिळाला आहे। कापसाची 25 लाख क्विंटलची आवक वर्धा जिल्ह्यातील 7 बाजार समित्यातील स्थिती, सततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे गेल्या हंगामातील कापसाची प्रत खालवत उत्पादकताही घटली। असे असताना जिल्ह्यातील 7 बाजार समित्यामध्ये आतापर्यंत 25,19,270 क्विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली आहे। उन्हाळी सोयाबीनची गेली हवा, राज्यातील लागवड क्षेत्रात यंदा तब्बल 90% घट। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। पीक विम्याची 25% रक्कम मंजूर करण्यात आली आहे। यातील आजपर्यंत 1,960 कोटी रुपयाची वितरण करण्यात आले आहे। त्याचबरोबर सुमारे 634 कोटी रुपयाचे वितरण सुरू आहे, अशी माहिती आज मीडियाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये दिली आहे। मराठवाड्यात अवकाळीचा 114 गावांना फटका, 1,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, वीज कोसळून 4 जणांचा मृत्यू। मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून शनिवारी सोसायटीच्या वाऱ्यासोबत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका 114 गावातील 3,223 शेतकऱ्यांना बसला असून विभागातील 1,000 हेक्टरवरील जिरायती बागायती आणि फळ पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज आहे।